सो चला दूध पण तापवून घेते. तापवताना थोडंसं कधी कधी गरम पाणी टाकून जर पातेल्याला ठेवलं तरी म्हणजे दूध खाल्लं करपत नाही. अदरवाईज कधी कधी दूध खाल्लं करपत राहतं. तुम्ही सेकंड किंवा थर्ड टाइम जेव्हा बॉईल करता तेव्हा ते करपत राहतं. दूध फास्टच ठेवूया म्हणजे पटकन तापेल. पण लक्ष राहू म्हणजे आपण इथे आहोत आपलं लक्ष आहे म्हणून. अदरवाईज जर तुम्ही कुठे बाहेर बसणार असाल टी व्ही वगैरे बसत तर तेव्हा दूध बंद ठेवलेलंच बरं. दूध तापतंय तोवर आपण लसूण सोलून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे मी कांदा कापून घेतलेला आहे. टमॅटोची भाजी करायची आहे. सो आता आपल्याला कांदा मी एका डिशमध्ये काढून घेते. थोडासा आपण 2-3 पाकळ्या लसूण सोलून घेऊ परत. 2-3 दिवसाचे लसूण जे सोलून ठेवतात त्या खरंच खूप हुशार असतात. टाईम कन्झ्युमिंग काम आहे हे. विकतचं आलं लसूण पेस्ट कधी पण टाळावी. म्हणजे त्याच्यामध्ये फारसे केमिकल्स प्रिझर्वेटिव्ज असतात आणि आपण जर घरचं खातोय तर विकतच्या थोड्याशा त्या केमिकल्सनी आपलं लाईफ कशाला खराब करा. मला लसूण सोलायला असं फार इरिटेट होतं तर मी थोडंसं टेचून मग तो सोलत असते. ते सोपं पडतं. ते नकातही जातं आणि फार शिष्टाचारी स्वयंपाक मला असंही आवडत नाही. शॉर्टकटमध्ये केलेलं कधीही चांगलं म्हणजे सोपं. चांगलं नाही सोपं. 5-6 पाकळ्या आपण तयार करून घेणार आहोत. सो एक 4-5 लसूण पाकळ्या मी इथं सोलून काय टेचून घेतलेल्या आहेत. थोडंसं आलं मी त्यात घालणार आहे. तुम्ही मिक्सर देखील करू शकता. एवढी एक छोटी कांडी आलं मी घेते आणि हे मी एकत्र टेचणार आहे. तर माझ्याकडे इकडे खलबत्ता माझा सापडत नाही आहे कुठे ठेवला आहे. त्यामुळे मी एका वाटीमध्ये एखादी जुनी वाटी असली ती पण तुम्ही घेऊ शकता. जर वेळेला मिक्सरचं भांडं खराब करत बसायची गरज नाही. तुम्ही बघू शकता आपलं आलं लसूण टेचून तयार आहे. आता भाजीला फोडणी टाकून घेऊ. त्याच्या आधी टमॅटो चिरून घेऊ. सो मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण टमॅटो चिरून घेऊया. गाजरही मी इथं पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. गाजराचा आपण हलवा करणार आहोत. सो चला टमॅटो आपण बारीक चिरून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्या फोडी करू शकता. असं इथे मेल्ट होणार आहेत तेलामध्ये. त्यामुळे जास्त बारीक नाही केले की तुम्ही चॉपरमध्ये पण चिरू शकता. परत तो चॉपर धूत बसा. त्यापेक्षा कधीतरी असं 2-3 माणसांचा फक्त स्वयंपाक करायचा असला असं शॉर्टकट वापरलं तर जरा बरं वाटतं. हां तुम्हाला जास्त माणसांचा स्वयंपाक करायचा तुम्ही चॉपर वगैरे यूज करू शकता. टमॅटो आपण इकडे कापून घेऊ.
टमॅटो कधी पण असं 2 तुकडे करून एकदा आतमध्ये थोडंसं बघून घ्यायचं. टमॅटोमध्ये पण कधी कधी बारीक आळा असतात किंवा ते टमॅटो किरवा असतं किंवा कधी कधी आतनं किरवजलेलं असतं. तर किरवजणे म्हणजे ते वरनं लाल असतं पण आतनं ते तयारच झालेलं नसतं, आवपाडी असतं, त्याला पाड लागलेला नसतो किंवा तुम्ही म्हणू शकता ते खाण्यायोग्य टमॅटो नसतं. तसे टमॅटो खाल्ले तर आपल्याला उलट्या जुलाब त्रास होऊ शकतात. त्यामुळे अशा भाज्या ज्या थोड्याशा नेहमी भाज्यांपेक्षा ज्या वेगळ्या वाटतात त्या खाणं कधी टाळावं. 1-2 टमॅटो खराब असेल तर तिसरं फेकून द्यावीत. कारण की अशा गोष्टींचा बारकावा केला तर आपल्याला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. तसे ते सरळ टाकून दिलेले कधीही परवडतात. कांद्याचा पण वरचा कवर सरळ एक कवर फेकून द्यायचा. नुसतं कवर टू कवर म्हणजे जे लाल पापुद्रा असतो त्याच्यात नाही करायचं. एक कवर टाकून दिलं तरी काही फरक पडत नाही, कारण की बारीकशी बुरशी असते कांद्यामध्ये. बुरशीतून पुढे जाऊन आपल्याला ब्रिदिंगचा वगैरे इश्यू होऊ शकतो किंवा मध्यंतरी जसं मायक्रोन्युकोसिसचा त्रास सुरू झाला होता लोकांना, बुरशीचे आजार, तर तसं होऊ नये म्हणून ते टाळायचं. एक कांद्याचा वरचा पापुद्रा सरळ फेकून द्यायचा. सो तुम्ही बघू शकता आपले टमॅटो भाजीची सगळी तयारी झालेली आहे. पण आपण गाजर देखील आपण इकडे खिसून घेऊया, म्हणजे आपल्याला गाजरचा हलवा पण साईड बाय साईड करता येईल. इथे मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही करत आहे. असे 2 गाजर घेणार आहे. हे ऑरेंज पद्धतीचे नारंगी गाजर आहेत, महाबळेश्वर गाजर पण काही जण म्हणतात त्याला. त्याचा शेंडा बुडका थोडासा केसर नाही आहे, पण थोडीशी आपण सुरीच्या उलट्या बाजूने थोडंसं काढून घेऊया. सो खिसणी ग्रेटरच्या साह्याने आपण बारीक साईजला, ही खूपच बारीक होईल, थोडेसे मिडियम साईजला मी हे करून घेतो. चलो देन खिसायला स्टार्ट करू. हाताला जपून खिसावं, कधी पण बोटं खिसले जातात नाही का. तुमच्याकडे खिसणी नसेल, समजा तुम्ही बॅचलर्समध्ये वगैरे राहताय किंवा कपलच राहताय, तर तुम्ही ही गाजरं बारीक चिरून किंवा जाडसर चिरून आधी शिजवून घेऊ शकता. म्हणजे तुपात थोडंसं परतून, तूप नसेल तर थोडं तेलात परतून तुम्ही मग थोडंसं एक झाकून ठेवून हलकंसं मीठ टाकून आधी शिजवून घेऊन मग स्मॅश करून तुम्ही ते नंतर मग साखर टाकून त्याचाही हलवा करू शकता. भरल्या घरात असतो तेव्हा खिसण्यांची वगैरे आपल्याला किंमत नसते, पण जेव्हा तुम्ही असं वेगळे राहायला निघता किंवा तुम्ही कपलमध्ये राहायला निघता किंवा ॲज अ बॅचलर राहता, तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खूप नडतात कधी कधी. आता काय 5-5, 10-10 रुपयाला छोट्या छोट्या खिसण्या देखील भेटतात, एवढा इश्यू नाही होत. पण तरी घरात आपल्याकडे 1-1, 2-2 खिसण्या असतातच. थोडी धार गेली की दुसऱ्या आण किंवा बटाटा वेपर्स करायला एखादी आण, असं आपण केलेलं असतंच. या स्टेजला आलं की हे अजून खिसणं स्टॉप करायचं, नाही तर आपली बोटं खिसली जाऊ शकतात. ज्यांना बारकाव्याने करता येतं ते करू शकतात, बट मी ह्या स्टेजला येऊन स्टॉप करणार आहे. हे तुम्ही खाऊ शकता किंवा मग कसंही फेकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. असं हे इथे जाडच असतं. सो तुम्ही बघू शकता माझी दोन्ही गाजरं आता खिसून झालेली आहेत. ही जी ऑरेंज गाजरं असतात ह्याला इथं मध्ये शिर नसते. अदरवाईज आपली जी लाल गाजरं असतात ना लांबडी, त्यांना आतमध्ये खूप शिरा असतात आणि ते कधी कधी कडक असतात. त्यामुळे जास्त जाडी गाजरं घ्यायची नाहीत. पातळ पातळ जे गाजरं असतात लांबसर ती घ्यायची किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. फूड प्रोसेसरमध्ये पण हे छान किसले गेले असते, पण मी पीठ भिजवल्यामुळे माझं ते भांडं ऑक्युपाईड होतं.
अदरवाईज फूड प्रोसेसरमध्ये 5 मिनटात तुम्ही 1 किलो गाजर काही न करता आरामात खिसू शकता. सो जर तुम्हाला अफोर्डेबल असेल तर एखादा चांगला फूड प्रोसेसर तुम्ही घ्या. ह्या बारीक बारीक गोष्टींमध्ये खूप मदत होते. स्पेशली जर तुम्ही हाऊसवाईफ असाल, तुम्हाला किड्स असतील किंवा वर्किंग वुमन असाल तर स्वयंपाक लवकर उरकतो. ह्या बारीक बारीक गोष्टी हाताने करत बसायची गरज पडत नाही. सो आपले गाजर इथं खिसून झालेलं आहे. आता आपण गाजराचा हलवा आणि टमॅटोची भाजी करायला घेऊ. सो चला आधी टमॅटोची भाजी करून घेऊयात. मी मगाशच्या गाजरांचा ग्रेटर पहिला पाणी मारून टाकला आहे. तुमच्याकडे जर घासण्याची पद्धत असेल तर तुम्ही प्रॉपर घासत बसू शकता, पण मी फ्रेशली काही काही गोष्टी धुवून टाकते. जास्त भांडी वाढवत बसत नाही. आधी आपण भाजी करू.